नमस्कार, मी मंगला वसंत परब। आताच नवदुर्गा नवरात्री चालू होत आहेत आणि नवदुर्गा निमित्तानं आज पाहायला गेलं तर सगळीकडे मुलं मुली म्हणा किंवा वयस्कर म्हणा ते गरबाच्या निमित्ताने येतात। पण खऱ्या अर्थाने नवदुर्गा कशा प्रकारे साजरी करायची आहे ह्याचं पूर्ण ज्ञान मुलांना आणि आजच्या नवीन पिढीला नाही। आधीच्या काळी खऱ्या अर्थाने नवदुर्गा ही आपल्या घरातच आहे, की आपली आई आहे, आपल्या मुलांना संस्कार देते, प्रत्येक अन्नपूर्णा होते, जे वेळ पडल्यास ती दुर्गा होते, त्याचबरोबर वेळ पडल्यास ती सरस्वती होते। अशा नवदुर्गा आपल्या घरात असताना आजकालची मुलांना आपल्या आई वडिलांना आपल्या घरातल्या लक्ष्मीला नवदुर्गेला मानत नसून गरबा खेळण्यासाठी अगदी फॅशन वगैरेच्या यांनी ते बाहेर जातात। 10-10, 11-11, 1-1 वाजेपर्यंत गरबा खेळतात आणि गरबा खेळताना आजकाल तुम्हाला ह्या विषयावर सांगायलाच नको की काय काय घडतं। तरी मुलांना मोठ्या आई वडिलांनी घरातल्या वरिष्ठांनी त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे। खऱ्या अर्थाने आपण गरबा का खेळतो त्या नवदुर्गेचं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे, अशी मला त्यांच्याकडनं पालकांकडनं अपेक्षा आहे, घरातल्या वडीलधाऱ्यांकडनं मला अपेक्षा आहे की मुलांना तुम्ही निश्चित बाबा एन्जॉय करायचं आहे। नवीन जनरेशन आहे त्यामुळे एन्जॉय निश्चित केलं पाहिजे, पण त्यामध्ये त्यांचा एक मर्यादा त्यांच्यामध्ये त्यांनी दाखवून दिली पाहिजे आणि मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी आणि त्या सणांचं माहिती मुलांमध्ये येण्यासाठी घरामधनंच त्या सणांची माहिती त्यांचं महती त्यांना देऊन सुसंस्कृत करणं हे आपल्या ज्येष्ठांना, त्याचबरोबर घरातल्या सर्व वडिलांना, शैक्षणिक संस्था तर आहेतच, त्याचबरोबरीनं आपल्या घरात सुद्धा त्या गोष्टी दिल्या तर निश्चितच ही आपली पुढची पिढी आहे, पुढचे नागरिक चांगल्या प्रकारे घडतील। तर नवदुर्गा साजरी करा। आधीच्या काळात नवदुर्गा करताना 10 वाजता 9 वाजता जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत गरबा संपायचा, पण आता पाहायला गेलं तर 12-12, 1-1 वाजेपर्यंत नवदुर्गाचे गरबे खेळले जातात आणि मुलांमध्ये बहकले जातात आणि नको त्या व्यसनामध्ये अडकले जातात। ते होऊ नये यासाठी सर्व घरातील ज्येष्ठांनी त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांच्यावर विश्वास निश्चित ठेवायचा, पण विश्वास ठेवता त्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना सरळ मार्गावर आणून खऱ्या अर्थाने तुम्ही एन्जॉय करा, पण त्यात मर्यादा ठेवा। आणि नवदुर्गा ही खरोखर बघायला गेले तर आपल्या घरात आहे, आपली आई आहे, आपली बहीण आहे, ती वेळ प्रसंगी आपल्याला संकटाला धावून येते, दुर्गा होते, शिक्षण देण्यासाठी सरस्वती होते, आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर लक्ष्मी होते। अशा नवदुर्गा आपल्या घरात आहे, त्यांचा तुम्ही आदर राखा आणि त्याचबरोबर नवदुर्गाच्या गरबाला करताना खऱ्या अर्थाने ती माता आहे आणि त्या मातेला नतमस्तक होऊन तिला श्रद्धेनं जर तुम्ही आळवलं तर निश्चितच तुम्हाला ती चांगला आशीर्वाद देऊन तुमचं पुढचं आयुष्य सुशिक्षित करेन, सुरक्षित करेन आणि सद्बुद्धी तुम्हाला सर्वांना मिळो ही अपेक्षा। धन्यवाद।